नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आलेली आहे. हा खूपच विशेष दिवस आहे. ही पौर्णिमा विशेष यासाठी आहे कारण या पौर्णिमेला येत आहे हनुमान जयंती. सनातन धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु चैत्र महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यवान मानली जाते. चैत्र पौर्णिमेचा हा पवित्र दिवस भगवान विष्णू, चंद्रदेव आणि विशेषतः भगवान हनुमानांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाचा याच दिवशी अवतार झाला होता, ज्यामुळे भक्तांसाठी हा दिवस भक्ती, शक्ती आणि बजरंगबलीच्या सेवेचा एक अद्भुत संगम ठरतो. ही चैत्र पौर्णिमा बुधवारी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि गुरुवारी 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपेल. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानाची पूजा करणे विशेष महत्त्वाचे आहे. ते कलियुगातील जागृत देवता आहेत, जे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना धैर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे, सत्यनारायण व्रताची कथा म्हणणे आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच रात्री दिवे लावल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. सनातन धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु चैत्र महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यवान मानली जाते. चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा असते. तसेच या चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र, रामनवमी आणि हनुमान जयंती असे अनेक पवित्र सण येतात. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे. घरातील पुरुषांनी शक्यतो व्रत करून हनुमानांची पूजा करावी. असे केल्याने घरातील अडचणी, संकट आणि दुःख कमी होतात आणि संपूर्ण वर्षभर घरात प्रगती होते. तसेच हा दिवस चंद्रदेवांनाही अर्पण केलेला आहे, कारण या दिवशी चंद्र 16 कलांनी पूर्ण असतो. त्यामुळे त्याच्या प्रकाशातून सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणूनच अनेक ठिकाणी या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि लक्ष्मी पूजन देखील केलं जातं, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि धनवृद्धी होते. या दिवशी स्नानालाही खूप महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं आणि आयुष्यातील नकारात्मकता दूर होते, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. हनुमान जयंती ही भक्ती, शक्ती आणि निष्ठेचं प्रतीक मानलं जातं. हा दिवस वाईट शक्तीवर विजय मिळवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. असं मानलं जातं की सध्या या पृथ्वीवरील जागृत देवस्थान म्हणजेच सध्या पृथ्वीवर अवतरित असलेले देव म्हणजेच भगवान श्री हनुमान. या दिवशी भगवान श्री हनुमान आपल्या सर्व भक्तांना अगदी भरभरून आशीर्वाद देत असतात. त्यांच्यावरील सर्व संकट दूर करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, काहीही नाही केले तरीही चालेल, पण हा एक नारळाचा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने आपली अडकलेली कामं पूर्ण होतात,
यश मिळतं, कर्जातून सुटका होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक स्थिती सुधारते. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून, जर तुम्हीही भगवान श्री हनुमानांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय तुम्हाला 2 एप्रिल गुरुवारी करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पण शक्य असेल तर सकाळी करणं अतिशय उत्तम ठरेल. हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:15 ते सकाळी 8 वाजेपर्यंत असा आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा सूर्याचं कोवळं ऊन असतं त्यावेळीच आपल्याला भगवान श्री हनुमानांची पूजा करायची आहे. या वेळेत केलेला उपाय विशेष फलदायी ठरतो. हनुमानजींना संकट मोचक म्हटलं जातं. ते भक्तांच्या मदतीला धावून येतात आणि त्यांच्या अडचणी दूर करतात. म्हणूनच या दिवशी केलेले उपाय लवकर फळ देतात. नारळाला आपल्या धर्मात खूप महत्त्व आहे. त्याला श्रीफळ असं सुद्धा म्हणतात आणि तो शुद्धता, समृद्धी आणि दैवी शक्तीचं प्रतीक मानला जातो. आता उपायासाठी तुम्हाला एक नारळ, मौली धागा, काळे उडीद, काळे तीळ, गूळ आणि फुटाणे लागतील. सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर हनुमान मंदिरात जायचं आहे. तिथे दिवा लावायचा आहे. रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आणि उडीद, तीळ, गूळ, फुटाणे अर्पण करायचे आहेत. आता दिव्यासाठी तुम्ही चमेलीचं तेल नक्कीच वापरू शकता किंवा मोहरीचं तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. यानंतर नारळ हातात घेऊन ओम हनुमते नमः हा मंत्र म्हणत मौली धागा 7 वेळा गुंडाळायचा आणि प्रत्येक वेळी आपली मनोकामना व्यक्त करायची. त्यानंतर तो नारळ हनुमानांना अर्पण करायचा आणि तिथे बसून हनुमान चालीसा म्हणायची. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी 111 वेळा हनुमान चालीसा म्हटला तर खूप जास्त महत्त्व आहे. 111 वेळा हनुमान चालीसा हनुमान जयंतीच्या दिवशी वाचली तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते असा विश्वास आहे. दुसरा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. नारळावर स्वस्तिक काढून तो लक्ष्मी समोर ठेवायचा आणि मंत्र म्हणायचा आणि प्रार्थना करायची. दुसऱ्या दिवशी तो नारळ मंदिरात अर्पण करायचा किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवायचा. याशिवाय शनी दोष किंवा कर्ज असल्यास पिंपळाखाली दिवा लावणे आणि ओम हनुमते नमः हा मंत्र 108 वेळा जप करणे खूप फायदेशीर ठरतं. हे सर्व उपाय श्रद्धेने केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेल आठवणीने सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या आप्त मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री हनुमान.